मंडळी, दैव देतं आणि कर्म नेतं अशी एक आपल्याकडे म्हण म्हणा किंवा एक सुभाषित आहे. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की माझ्या उजव्या बाजूला कपाशीचे ह्याचे पीक आपण पाहतोय. तर काल अचानक पाऊस आला आणि आज कडक ऊन पडलं. या कडक उन्हामध्ये हे बघा पांढरं सोनं कसं फुललं आहे आपण पाहू शकतो. तर चांगल्या पद्धतीने पांढरं सोनं असं फुललेलं आहे. आणि या पांढऱ्या सोन्याला सध्या कसा भाव मिळतो हे पाहणं मोठं संतापजनक आहे. कारण नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या कापूस विक्री केंद्रावर, जे सोनईमध्ये 3-4 कापूस विक्री केंद्र आहेत आणि ही मोजकी कापूस विक्री केंद्र असल्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण किंवा एक मोठा भ्रमनिरास या सर्वांचा होत आहे. कारण भाव अतिशय कमी मिळत आहे. सरकारनं सरासरी काहीतरी 8,000 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव दिलेला आहे. असं असताना ही मंडळी मात्र 6,000-6,500 अशा या पद्धतीने कापूस विकत घेत आहेत. आणि ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड लूट कधी थांबणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे जीवाची काय रक्ताचं पाणी करायचं, हाडाची काढं करायची, रात्रीचा दिवस करायचा, कष्ट करायचं, काबाड कष्ट करून कसं तरी पीक उभं करायचं आणि ते बाजारात नेल्यानंतर त्याचं कवडी मोल असं, त्या कवडी मोल भावानं ती ही मंडळी मधली जे काही कमिशन एजंटवर कमिशन बेसिसवर काम करतात अशी लोक त्या कापसाला अतिशय असा कमी भाव देऊन कापूस उत्पादक जो शेतकरी बांधव आहे त्याची अशी एक प्रकारची क्रूर थट्टा या ठिकाणी केली जात आहे. आणि यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मार्फत जे कृषी अधिकारी आहेत नेवासा तालुक्याचे, जे कोणी कृषी अधिकारी असतील त्यांनी या ज्वलंत आणि गंभीर प्रश्नाकडं तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मध्ये जर जो पाऊस झाला त्या पावसात सगळी पिकं वाहून गेली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई येणार असं मध्यंतरी बरीच घोषणा केली सरकारने घोषणा केली. मात्र आता अद्यापपर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे आले, कोणाकोणाला अशी ही मदत मिळाली हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. आणि हे जे अवकाळी पाऊस आहे किंवा अचानक नैसर्गिक संकट आल्यामुळे हे जे पिकं असे धोक्यात येतात, अडचणीत येतात आणि शेतकऱ्यांना कवडीमोल भावानं ती विकावी लागतात. आणि मधले जे एजंट आहेत ते एजंट मालामाल होत आहेत. अतिशय कमी भावानं कापूस ते विक्री करून त्यावर नफेखोरी प्रचंड वाढत आहे. आणि शेतकऱ्याकडून कमी भावात कापूस घेऊन तो त्या जे काही पुढच्या मशिनरी आहेत, जी काही कापूस विक्री केंद्र आहेत त्या कापूस विक्री केंद्रामार्फत तो कापूस सूतगिरण्या यांच्याकडे जातो आणि त्या ठिकाणी प्रचंड असा नफा ही मधली मंडळी कमवत आहेत. शेतकरी मात्र कष्ट करून एकदम मेटाकुटीला आला आहे. सरकारकडून शेतकऱ्याची अपेक्षा नुकसान भरपाई मिळावी किंवा ही अशी तुटपुंजी मदत मिळावी अशी अपेक्षा नाही. सरकारने किंवा शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं अशी सुद्धा शेतकऱ्याची अपेक्षा नाही. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला सरकारनं हमी भाव द्यावा हीच खरी मागणी आहे. आणि या मागणीचा जर सरकारने विचार केला तर कुठंतरी शेतकरी जो वर्ग आहे तो कुठंतरी समाधानात जीवन जगू शकेल. मात्र परिस्थिती अशी आहे की सरकार यावर काहीच विचार करायला तयार नाही. कर्जमाफीचा विषय लांबच राहिला. मात्र जी घोषणा सरकारनं केली मदतीची, हेक्टरी काय 31,000-32,000 कोटी काय असेल ते, काय
ही जी घोषणा केली ती घोषणा अजूनही प्रत्यक्षात उतरलेली नाही. ती प्रत्यक्षात कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचं काम हे सरकार करेल की नाही हाच मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.